या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अब्युटमेंट. पहिल्यांदा बघू आपण डेफिनेशन ऑफ अब्युटमेंट. द एंड सपोर्ट्स ऑफ ब्रिज सुपरस्ट्रक्चर्स आर नोन ॲज अब्युटमेंट. आता जे काही एंड सपोर्ट असतात, जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजचे दोन्ही साईडला जे काही शेवटचे सपोर्ट्स आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, एंड सपोर्ट. तर त्या एंड सपोर्टलाच अब्युटमेंट असं म्हणलं जातं. जे काही अब्युटमेंट्स आहेत ते ब्रिक मॅसनरी, स्टोन मॅसनरी, मास कॉन्क्रीट, प्रीकॉस्ट कॉन्क्रीट ब्लॉक किंवा RCCमध्ये बांधलं जातं. आता आपण जे काही अब्युटमेंट आहे ते बघू आपण एक्झॅक्टली. आता यामध्ये जे काही हे ब्रिजचं सेक्शन आहे यामध्ये हा जे काही शेवटचा कंपोनंट आहे आणि हा पण शेवटचा कंपोनंट आहे, म्हणजेच एंड सपोर्ट आहेत. हे काय आहेत, एंड सपोर्ट आहे. हे जे काही ब्रिज आहे ह्या ब्रिजच्या बोथ साईडला म्हणजे दोन्ही एंडला हे काय सपोर्ट आहेत. या दोन्ही सपोर्टला काय म्हणलं, आणि हे कोणते सपोर्ट आहेत, एंड सपोर्ट आहेत. लक्षात, हे इंटरमिडिएट सपोर्ट नाहीत, आतले सपोर्ट नाहीत. हे सपोर्ट कोणते आहेत, शेवटचे. जी काही ब्रिज असणार आहे ती ब्रिज काय केलेलं आहे, ह्या दोन्ही हे काय दोन एंड आहेत. जे काही ब्रिज असणार आहे त्याला कोणता ना कोणता एंड सपोर्ट असणार आहे. मग हे दोन जे काही एंड सपोर्ट आहेत ह्या दोन एंड सपोर्टला काय म्हणलं जातं, अब्युटमेंट असं म्हणलं जातं. तर हे काय एंड सपोर्ट आहेत. आणि जे काही ब्रिज आहे, ब्रिजच्या जे काही आतले सपोर्ट्स आहेत त्यांना म्हणलं जातं पियर म्हणलं जातं. जे काही हा सपोर्ट आहे ह्याला पियर म्हणलं जातं, ह्याला पण पियर म्हणलं जातं. मग हे दोन्ही काय आहेत, हे पियर्स आहेत. इथं किती 2 पियर्स आहेत आणि 2 अब्युटमेंट आहेत. प्रत्येक जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजमध्ये फक्त 2च अब्युटमेंट असतात. आणि जे काही पियर्स आहेत ती किती असू शकतात, इथं तुमचं जे काही पियर्स आहे 1 पियर असू शकतो, 2 पियर्स असू शकतात, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 100 असं तेवढे पियर्स असू शकतात. पण जे काही अब्युटमेंट असणार फक्त किती असणार, 2 असणार आहेत. म्हणजे जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजला एंड सपोर्ट म्हणजे शेवटचे जे काही टोक असणार आहेत, सपोर्ट असणारे, आधार देणारे एंड सपोर्ट हे किती 2च असणार आहेत, 1 अँड 2. तर प्रत्येक ब्रिजला जे काही एंड सपोर्ट म्हणजे अब्युटमेंट असणार फक्त 2 असणार आहेत. आणि पियर हे किती असू शकतात, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये किती आपण इथं सपोर्ट आहे इथं त्याला देऊ शकतो ह्या ब्रिजला. लक्षात, हे कदाचित 1 बी असू शकतो कमीत कमी, आणि मॅक्झिमम किती असू शकतात. लक्षात, तर हे झालं अब्युटमेंट. म्हणजेच हे अब्युटमेंट काय आहेत, ही जो काही ब्रिज आहे या ब्रिजला जे काही हे 2 एंड सपोर्ट्स आहेत, एंड सपोर्ट्स ऑफ, आणि हे सपोर्ट कशा देतात, ब्रिजचं हे सुपरस्ट्रक्चर आहे या सपोर्ट स्ट्रक्चरला हे काय करतात, हे एंड सपोर्ट त्याला सपोर्ट करतात. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, अब्युटमेंट असं म्हणलेलं आहे. आणि हे जे काही पेअर्स आहेत हे कशामध्ये बांधलं जातं, एकतर ते ब्रिक मॅसनरीमध्ये बांधलं जातं, किंवा RCC असेल, किंवा स्टोन असेल, किंवा प्रीकास्ट ब्लॉक असेल, प्रीकास्ट, याच्यामध्ये काय केलं जातं, हे अब्युटमेंट कन्स्ट्रक्ट केलं जातं. तर परत एकदा डेफिनेशन बघू आपण. एंड सपोर्ट्स ऑफ ब्रिज सुपरस्ट्रक्चर. The end supports of bridge superstructure are known as abutment. याच्यानंतर आपण फंक्शन्स बघू. जे काही अब्युटमेंट आहे, म्हणजे अब्युटमेंट काय आपलं, जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजचे काय आहेत, एंड सपोर्ट्स आहेत ते. आणि कोणताही ब्रिज असेल तर त्याला अब्युटमेंट किती असणार, फक्त 2च असणार आहेत. आणि जे काही पियर्स असणार ते किती असू शकतात, 1 पियर, 2 पियर्स, 3, 8, 9, 10 असं किती नंबरमध्ये पियर्स असू शकतात. तर हे झालं अब्युटमेंट. याच्यानंतर फंक्शन्स ऑफ अब्युटमेंट आर ॲज फॉलो. आता याचे फंक्शन बघू. काय जे काय अब्युटमेंट कन्स्ट्रक्ट केलं आहे ते कशासाठी केलेलं आहे ते बघू आपण. जे काही फंक्शन्स आहेत, फर्स्ट फंक्शन आहे टू रिटेन द अर्थ प्रेशर ऑफ एम्बॅकमेंट
ऑफ द ॲप्रोचेस. आता जे काही अर्थ प्रेशर अप्लाय होतं, आता इथं जे काही ॲप्रोचेस आहेत याच्यामध्ये दिसतात. या ठिकाणी हे ॲप्रोचेस आहेत. मग याचं जे काही अर्थ प्रेशर येणार आहे ते कशावरती ॲक्ट होणार आहे? ह्या अबॅटमेंटवरती ॲक्ट होणार आहे. मग त्याला थोपवून धरण्यासाठी, त्याला रिटेन करण्यासाठी इथं हे अबॅटमेंटचं काय केलं जातं? कन्स्ट्रक्ट केलं जातं. म्हणून नेहमी जी काही अबॅटमेंट आहे ते थिकनेस जास्तीत जास्त प्रोव्हाइड केलं जातं, जेणेकरून जे काही ॲप्रोचेस आहे, इथं जे काही अर्थ आहे त्या अर्थचं काय होतं आहे? प्रेशर याच्यावर ॲक्ट होतं अबॅटमेंटवरती. मग ते ॲक्ट झालेलं प्रेशर त्याला रजिस्ट करण्यासाठी, त्याला रिटेन धरण्यासाठी इथं ह्याचं अबॅटमेंटचं फंक्शन आहे. म्हणजे अबॅटमेंट काय करतं? त्याला रिटेन करतं, मग त्याला रजिस्ट करतं. जे काही इथं एम्बॅकमेंट जे आहे, जे काही अप्रोचची सॉईल आहे, अर्थ, ती प्रेशर ॲक्ट करते. मग त्याला रजिस्ट करण्यासाठी इथं अबॅटमेंट कन्स्ट्रक्ट केला जातो. नेक्स्ट, आता यामध्येच जे काही अबॅटमेंट आहे ते काय करतं? जे काही सुपरस्ट्रक्चर आहे, ह्या सुपरस्ट्रक्चरचं लोड काय होतं? ह्या अबॅटमेंटवर येतं. म्हणजे ते काय करतं? सपोर्ट करतं. कुणाला हे सपोर्ट केलेलं आहे? तर ह्या सुपरस्ट्रक्चरला. म्हणजे ते काय करतं? तर आणखी एक फंक्शन, अबॅटमेंट सपोर्ट द सुपरस्ट्रक्चर. म्हणजे याचं दुसरं जे काही फंक्शन आहे, त्याचं जे काही कर्तव्य आहे ते कोणतं असणार आहे? ह्या जे काही सुपरस्ट्रक्चर आहे, ह्या सुपरस्ट्रक्चरला काय करतं? ते आधार देतं. म्हणजे ते काय करतं? सपोर्ट करतं. हे झालं सेकंड फंक्शन. आणि थर्ड फंक्शन, जे काही लोड येणार आहे तो कुठून येणार? ह्याच्यावरती वरून येणार आहे. हे जे काही सुपरस्ट्रक्चर आहे याचा लोड कशावरती ॲक्ट होणार आहे? ह्या अबॅटमेंटवरती ॲक्ट होणार आहे, अबॅटमेंटवरती. आणि मग जे काही लोड ॲक्ट झालेलं आहे ते काय करतं? ट्रान्सफर करतं टुवर्ड द फाउंडेशन. तर हे जे काही खाली जे काही असणार आहे फाउंडेशन असणार आहे, मग ते काय करतं? जे काही लोड सुपरस्ट्रक्चरचं येईल ते काय करतं? स्वतः कॅरी करतं, कॅरी स्वतःकडे घेतं आणि आलेला लोड कुठं ट्रान्सफर करतं? फाउंडेशनकडे ट्रान्सफर करतं. आणि जे काही लोड फाउंडेशनवरती आता तिकडं ट्रान्समिट झालेलं आहे, तो फाउंडेशन लोड काय करतं? जे काही खाली सॉईल असणार आहे, अर्थ असणार आहे, तिकडं ते काय करणार आहे? ट्रान्सफर करणार आहे. अशा पद्धतीने हे काय फंक्शन्स ऑफ अबॅटमेंट्स. आता हे पहिला पॉईंट तर आपला झाला क्लिअर. टू रिटेन द अर्थ प्रेशर ऑफ एम्बॅकमेंट ऑफ ॲप्रोचेस. जे काही ॲप्रोचेस होते त्या चं जे काही सॉईल होते त्यामधले ते काय करतात? प्रेशर ॲक्ट करतात. त्याला रिटेन करण्यासाठी अबॅटमेंटचा तिथं युटिलाइज केलं जातं. म्हणजे हे अबॅटमेंटचं फंक्शन आहे. नेक्स्ट, टू सपोर्ट द ब्रिज सुपरस्ट्रक्चर अँड टू ट्रान्समिट द लोड फ्रॉम इट टू सबसॉईल लेईंग अंडरनीथ. आता जे काही त्यांना सपोर्ट करतो, सपोर्ट केल्यावर जे काही सुपरस्ट्रक्चर लोड त्या पिअरवरती येतं, अबॅटमेंटवरती येतं. आणि अबॅटमेंटचं आलेलं जे सेम लोड ते काय केलं जातं? जे काही त्या फाउंडेशनच्या खाली जे काही सॉईल आहे त्याच्याकडे ते ट्रान्सफर करतं. नेक्स्ट, टू फिनिश अप ब्रिज सो दॅट इट कॅन पुट फॉर यूज टू प्रोव्हाइड फायनल फॉर्मेशन लेवल टू द ब्रिज सुपरस्ट्रक्चर. आता जे काही ब्रिज सुपरस्ट्रक्चर आहे, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे? फायनल फॉर्मेशन लेवल म्हणजेच काय? यामध्ये हे प्रत्यक्ष हे जे काही ब्रिज सुपरस्ट्रक्चर आहे, मग ह्या लेवलला ब्रिज सुपरस्ट्रक्चर पुटअप करण्यासाठी ह्या इथपर्यंत काय करावं लागतं? आपल्याला जे काही अबॅटमेंट आहे ते कन्स्ट्रक्ट करावं लागतं. म्हणजे त्याला एक फिनिशअप टच जो कोण देतो, तर तो कोण देतो? अबॅटमेंट. अबॅटमेंटमुळं या ठिकाणी फायनल फॉर्मेशन लेवल या ठिकाणी तयार होते. मग ही जी काही अबॅटमेंट आहे ह्याची जी काही लेवल असणार आहे तरी कुठपर्यंत असणार आहे? अप टू फायनल फॉर्मेशन लेवल. मग याच्यावरती काय केलं जातं? जे काही सुपरस्ट्रक्चर आहे ते याच्यावरती कन्स्ट्रक्ट केलं जातं. नेक्स्ट फंक्शन आहे टू ट्रान्समिट द रिॲक्शन ऑफ सुपरस्ट्रक्चर टू फाउंडेशन. आता जे शेवटचं फंक्शन आहे, जे काही सुपरस्ट्रक्चर आहे, आता ज्या जी काही रिॲक्शन्स आहेत, म्हणजे जे काही लोड येणार आहे या पूर्ण जे काही असेंब्ली आहे, गर्डर असतील, ब्रिज गर्डर असेल किंवा ब्रिज फ्लोअर रेलिंग असेल, याचा जो काही लोड ह्या पूर्ण असेंब्लीचा येणार आहे ते कशावरती होणार आहे? ह्या अबॅटमेंटवरती येणार आहे. मग जे काही अबॅटमेंटवरती जे काही रिॲक्शन आले तेच काय करतं? ते सेम ट्रान्सफर करतं टुवर्ड्स द फाउंडेशन. याच्याखाली जे काही फाउंडेशन कन्स्ट्रक्ट केलेलं आहे ह्या फाउंडेशनकडे ते काय करतं? ट्रान्सफर करतं. तर हे काय आहेत? फंक्शन्स ऑफ अबॅटमेंट. आणि अबॅटमेंट काय? हे एंड सपोर्ट्स आहेत. जे काही ब्रिज आहे, प्रत्येक ब्रिजला 2 अबॅटमेंट असतात. हे जे काही
एंड सपोर्ट 1 आणि एंड सपोर्ट 2. तर हे काय आहेत? अबॅटमेंट आहेत. म्हणजे एंड सपोर्ट्स ऑफ ब्रिज सुपरस्ट्रक्चर्स आर नोन ॲज अबॅटमेंट. आणि जे काही इंटरमिडिएट म्हणजेच आतले जे काही सपोर्ट आहेत, सपोर्ट 1, सपोर्ट 2 आणि इथं आतल्या बाजूला कितीही सपोर्ट असू शकतात. तर ही जी काही इंटरमिडिएट सपोर्ट्स आहेत ब्रिज सुपरस्ट्रक्चरचे, त्याला काय म्हणलं जातं? पियर्स म्हणलं जातं. आलं घ्या. सिंगल असेल तर पियर आणि मल्टिपल 2, 3, 4 असं भरपूर पियर्स त्या ठिकाणी असतील तर त्याला काय म्हणलं जातं? पियर्स म्हणलं जातं. आणि हे अबॅटमेंट आणि हे दोन मिळून अबॅटमेंट्स असं होईल. तर हे झालं अबॅटमेंट. आता याच्यानंतर जी काही टाईप्स आहेत अबॅटमेंटचे, याच्यानंतर रिक्वायरमेंट बघू सुरुवातीला. आता यामध्ये रिक्वायरमेंट्स ऑफ गुड अबॅटमेंट, म्हणजे जे काही अबॅटमेंट आहे ते कसं असलं पाहिजे. तर अबॅटमेंट शुड बी चिपली अँड इझिली कन्स्ट्रक्टेड. आता जे काही अबॅटमेंट आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत ते कसं असायला पाहिजे? ते स्वस्त असलं पाहिजे आणि सहजरित्या कन्स्ट्रक्ट झालं पाहिजे. हे काय त्याचं गुड अबॅटमेंटचं रिक्वायरमेंट आहे किंवा मागणी असते. नेक्स्ट, इट शुड बी ड्युरेबल. मग जे काही अबॅटमेंट आहे ते कसं असलं पाहिजे? टिकाऊ असलं पाहिजे. नेक्स्ट, इट शुड बी हॅविंग प्लीजिंग ॲपेरन्स. त्याचा जो काही देखावा असणार आहे, त्याचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे, त्याचं काही रूप असणार आहे ते कसं असलं पाहिजे? आनंददायी असलं पाहिजे. जे काही नजरेनं जेव्हा आपण बघतो तर त्याला त्या ठिकाणी एक प्रकारचा आनंद आपल्याला झाला पाहिजे. मग त्याचा जो काही अपेरन्स आहे, त्याचा जो काही देखावा आहे तो आनंददायी असला पाहिजे. नेक्स्ट, इट शुड हॅव लेस मेंटेनन्स कॉस्ट. जे काही अबॅटमेंट कन्स्ट्रक्ट करणार आहोत आपण, त्याचं जे काही मेंटेनन्स कॉस्ट असलं पाहिजे ते कसं असलं पाहिजे? कमीत कमी त्या ठिकाणी मेंटेनन्स कॉस्ट असलं पाहिजे. इट शुड ट्रान्समिट द लोड टू फाउंडेशन. जे काही अबॅटमेंट आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्या अबॅटमेंटनं जे काही त्याच्यावरती जे काही लोड येणार आहे, त्याच्यावरती लोड कुठला येणार आहे? सुपरस्ट्रक्चरवरचा. मग जे काही लोड येणार आहे तो आलेला लोड कुठे ट्रान्सफर करायला पाहिजे? टुवर्ड द फाउंडेशनकडे त्याने ट्रान्सफर करायला पाहिजे. नेक्स्ट, अबॅटमेंट शुड बी स्टेबल अगेन्स्ट सॉईल एरोजन. जे काही अबॅटमेंट आहे त्या ठिकाणी सॉईल एरोजनच्या ठिकाणी स्टेबल असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. त्याचं सेटलमेंट नाही झालं पाहिजे. सेटलमेंट म्हणजे काय? त्याचं जमिनीमध्ये ते रुतलं नाही पाहिजे किंवा त्याचं जमिनीमध्ये ते खोलवर नाही गेलं पाहिजे. जी काय कंडिशनला आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्याच कंडिशनला ते अबॅटमेंट स्थिर राहिलं पाहिजे, म्हणजेच स्टेबल राहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी सॉईलचं एरोजन म्हणजे सॉईलची ज्या ठिकाणी झीज होते किंवा सॉईल वॉटर वाटे फ्लो होऊन जाते त्या ठिकाणी, मग अशा पद्धतीत त्या ठिकाणी नाही झालं पाहिजे. मग जे काही अबॅटमेंट असलं पाहिजे त्या ठिकाणी स्टेबल असलं पाहिजे. जरी सॉईल एरोजन त्या ठिकाणी झालं तरी त्या अबॅटमेंटच्या लेवलमध्ये जी काही लेवल होती सुरुवातीची त्या ठिकाणी कुठलाही चेंज न झाला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी अबॅटमेंट कसं असलं पाहिजे? स्टेबल असलं पाहिजे अगेन्स्ट द सॉईल एरोजन. नेक्स्ट, अबॅटमेंट शुड बी कॅपेबल टू विथस्टँड अर्थ प्रेशर ऑफ एम्बॅकमेंट ऑफ ॲप्रोचेस. आता जे काही ॲप्रोचेस आहेत, आता याच्यामध्ये पाहिलं होतं जे काही ॲप्रोचेस आहेत ते काय करतात? त्याचं जे काही अर्थ प्रेशर आहे ते काय करतात? त्याचं जे काही अर्थ प्रेशर आहे ते कशावर ॲक्ट होतं? अबॅटमेंटवरती होतं. मग ही अबॅटमेंट अशा पद्धतीचं जे क्षमता असली पाहिजे की जे काही अर्थ प्रेशर आहे अप्रोचचं काय किंवा ते एम्बॅकमेंटचं, तर ते काय केलं टोटली रेजिस्ट करायला पाहिजे किंवा केपेबल असलं पाहिजे. त्याची तेवढी क्षमता असली पाहिजे. जी काही येणारं अर्थ आहे, अर्थ प्रेशर म्हणजे जे काही सॉईलचं दबाव असणार आहे, भार असणार आहे किंवा वजन असणार आहे किंवा रजिस्ट करण्याची सॉईल, त्याला काय केलं पाहिजे? ह्या अबॅटमेंटनं रजिस्ट करायला पाहिजे. तो त्याच कंडिशनला स्टेबल असला पाहिजे विदाऊट डिस्प्लेसमेंट मुवमेंट. तर अशा पद्धतीनं त्याची ती क्षमता असली पाहिजे. नेक्स्ट, इट शुड हॅव सफिशियंट बेरिंग एरिया. आता जी काही गुड अबॅटमेंट आहे तर जो काही बॉटम पेज असणार आहे, जो काही क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे तो कसं असला पाहिजे? जेवढं की लोड वरच्यावर ॲक्ट होईल ते टोटल लोड त्या बेरिंग एरियानं ॲब्सॉर्ब केला पाहिजे. अशा पद्धतीचं हे जे काय आहेत तर ते काय आहेत? रिक्वायरमेंट्स ऑफ गुड अबॅटमेंट. म्हणजे जे काही मागण्या आहेत गुड अबॅटमेंट कसं असलं पाहिजे तर हे त्याचे काय आहेत? रिक्वायरमेंट्स आहेत. तर याच्यानंतर बघू आपण टाईप्स ऑफ अबॅटमेंट. आता याच्यानंतर जे काही टाईप्स ऑफ अबॅटमेंट आहेत, देर आर मेन टाईप्स ऑफ अबॅटमेंट आर टू: अबॅटमेंट विथ विंग वॉल अँड अबॅटमेंट
विदाऊट विंग वॉल. आता ह्याच्यामध्ये जी पहिल्यांदा काय दिलेलं आहे, अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल हा फर्स्ट टाईप आहे आणि अबॅटमेंट विथ विंग वॉल हा सेकंड टाईप आहे. तर हे दोन मेन टाईप्स आहेत अबॅटमेंटचे, टाईप्स ऑफ अबॅटमेंट्स. फर्स्ट टाईप अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल आणि सेकंड टाईप अबॅटमेंट विथ विंग वॉल और स्ट्रेट विंग वॉल. आता जे काही अबॅटमेंट्स आहेत त्या अबॅटमेंटचे टाईप्स आहेत अबॅटमेंट विथ विंग वॉल. तर ही दोन त्याचे टाईप्स आहेत. मग जे काही अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल आहे त्याचे परत 3 टाईप्स आहेत. म्हणजे जी काही अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल आहे क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. फर्स्ट टाईप स्ट्रेट अबॅटमेंट, टी अबॅटमेंट, हॉलो और आर्च अबॅटमेंट. हे जी काही 3 टाईप्स आहेत, वन स्ट्रेट अबॅटमेंट, टी अबॅटमेंट, हॉलो और आर्च अबॅटमेंट अकॉर्डिंग टू अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. या ठिकाणी कुठलीही या ठिकाणी विंग वॉल प्रोव्हाइड केलेलं नाही. म्हणजे विंग वॉल न प्रोव्हाइड करता जे काही अबॅटमेंट्स आहेत त्याला काय म्हणतात, अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे अबॅटमेंट विथ विंग वॉल. अबॅटमेंट विथ विंग वॉल. Abutment with wing wall are classified into again 3 types. First type abutment with splayed wing wall. Next abutment with a return wing wall. Abutment with wing wall. हे काय 3 टाईप्स आहेत abutment. या ठिकाणी हे जे काही विथ विंग वॉल आहे तरी त्या ठिकाणी स्ट्रेट विंग वॉल आहे, स्ट्रेट विंग वॉल. तर हे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप अबॅटमेंट विथ स्प्लिड विंग वॉल्स, सेकंड अबॅटमेंट विथ रिटर्न विंग वॉल अँड थर्ड अबॅटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल. तर हे काय 3 टाईप्स आहेत अकॉर्डिंग टू अबॅटमेंट विथ विंग वॉल्स. तर याचे जे काही बेसिक जे काही टाईप्स आहेत विंग वॉलचे फक्त 2 टाईप्स आहेत आणि ते कोणते आहेत, अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल, अबॅटमेंट विथ विंग वॉल. आणि परत जे काही अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल आहे त्याचे 3 टाईप्स आहेत. हे 3 टाईप्स आणि अबॅटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल त्याचे 3 टाईप्स आहेत. अबॅटमेंट विथ स्प्लेड विंग वॉल, अबॅटमेंट विथ रिटर्न विंग वॉल, अबॅटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल. तर हे टाईप्स ऑफ अबॅटमेंट आहेत. तर फर्स्ट पॉईंट बघूया आपण, अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल म्हणजे त्या ठिकाणी विंग वॉल प्रोव्हाइड केलेले नाही. आता फर्स्ट टाईप आहे तो अबॅटमेंट विथ विंग वॉल, स्ट्रेट अबॅटमेंट. आता स्ट्रेट अबॅटमेंट कधी म्हणायचं, जेव्हा जर काही हा प्लान आहे, हे अबॅटमेंट आहे, ह्याचा टॉप व्ह्यू दिसतं आपला, हे ह्याचा जो काही शेप आहे तो कसा आहे, रेक्टँग्युलर आहे, रेक्टँग्युलर. मग जे काही अबॅटमेंट आहे जनरली कसं असणार आहे, तो रेक्टँग्युलर इन प्लान आहे, रेक्टँग्युलर इन प्लान. अशा अबॅटमेंटला काय म्हटलं जातं, स्ट्रेट अबॅटमेंट म्हटलं जातं. याचा जो काही शेप आहे याचा, तो शेप कसा आहे, याचा रेक्टँग्युलर आहे आणि हे प्लानमध्ये दिसतं, म्हणजे टॉप व्ह्यूमध्ये दिसतं. प्लानमध्ये याचं कसं जो काही शेप आहे अबॅटमेंटचा तो कसा आहे, रेक्टँग्युलर आहे. अशा प्रकारचे जे काही अबॅटमेंट असणार आहे याला काय म्हटलं जातं, स्ट्रेट अबॅटमेंट. हे जे काही स्ट्रेट अबॅटमेंट आहे हे कुणाचं टाईप आहे, अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. हा लक्षात. म्हणजे स्ट्रेट अबॅटमेंट इज अ टाईप ऑफ अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. म्हणजेच जे काही विदाऊट विंग वॉल आहे अबॅटमेंटचा त्याचा हा एक प्रकार आहे स्ट्रेट अबॅटमेंट. आणि ह्याचा जो काही जनरली शेप जो असणार आहे तो रेक्टँग्युलर असणार आहे, म्हणून याला काय म्हणणार आहे आपण, स्ट्रेट अबॅटमेंट. मग अशा प्रकारचं जे काही अबॅटमेंट आहे कुठं प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजेच हे अबॅटमेंट अशा ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं की ज्या ठिकाणी वॉटरवे नाही, म्हणजे शक्यतो ह्याच्यामधून वॉटर पास होत नाही. आणि जरी वॉटर एखाद्या वेळेस पास झालं तर त्याचं जी काही वॉटरवे किंवा वॉटर क्वांटिटी पास होणारी आहे ती कसं असलेलं आहे, नेग्लिजिबल वॉटरवे असणार आहे. म्हणजेच शक्यतो जे काही ड्राय एरिया आहे किंवा हॉट रिजन म्हणतो आपण, अशा ठिकाणी अशा प्रकारचं अबॅटमेंट काय केलं जातं, कन्स्ट्रक्ट
केलं जातं. म्हणजेच अशा प्रकारचे जे काही अबॅटमेंट आहेत कुठे युजफुल आहेत, कुठे फायदेशीर आहेत, तर ज्या ठिकाणी वॉटरवे नाही, विदाऊट वॉटरवे एखाद्या स्ट्रीमवरती आपल्याला काय करायचं असेल किंवा एखाद्या व्हॅलीवरती ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्टेट अबॅटमेंट युटिलाइज केलं जातं. ज्या की ठिकाणी आणखी जे काही इम्बॅकमेंट आहेत, एकदम फर्म इम्बॅकमेंट आहेत, स्टीप इम्बॅकमेंट अवेलेबल आहेत, जी काही बँक्स असणार आहेत त्या स्ट्रीमचे असेल किंवा एखाद्या व्हॅली आहेत त्यांची बँक जे असणार आहेत ती कसं असणार आहे, स्टीप असणार आहे आणि त्या ठिकाणी जी काही स्ट्राटा असणार आहे तो शॉलो डेपला अवेलेबल असणार आहे. म्हणजे वरच्या लेवललाच त्याचा हार्ड रॉक त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. अशा केसमध्येच स्टेट अबॅटमेंट प्रोव्हाइड केलं जातं. तर हे झालं स्टेट अबॅटमेंट. याचे डेफिनेशन: द अबॅटमेंट जनरली रेक्टँग्युलर इन प्लान आर नोन ॲज स्टेट अबॅटमेंट. ह्याचा जो काही शेप आहे असणार आहे तो कसा आहे, रेक्टँग्युलर इन प्लान, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, स्टेट अबॅटमेंट. तर हे झालं स्टेट अबॅटमेंट. नेक्स्ट टाईप आहे टी अबॅटमेंट. टी अबॅटमेंट. आता ही टी अबॅटमेंट कुणाचा टाईप आहे, परत इथं विंग वॉल प्रोव्हाइड केलेले आहे का, नाही. मग टी अबॅटमेंट इज द टाईप ऑफ अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. म्हणजे जी काही अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल आहे त्याचा हे एक आणखी एक प्रकार आहे. ज्याप्रमाणे आपण स्टेट अबॅटमेंट पाहिलं होतं सेम त्याच पद्धतीनं हे पण एक प्रकार आहे तो त्याचा अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. म्हणजेच टी अबॅटमेंट इज द टाईप ऑफ अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. आणि ह्याचं जे काही अबॅटमेंट आहे ह्याला टी अबॅटमेंट का म्हणलं गेलं, जी काही इंग्लिश अल्फाबेट टी आहे त्याच्यासारखाचा शेप असणार आहे. जी काही अबॅटमेंट आहे ह्याचा तुम्ही शेप पाहिलं तर त्याचा शेप कसा आहे, जी काही अल्फाबेट टी आहे ह्या टीसारखाचा शेप आहे, म्हणून याला काय म्हणलं जातं, टी अबॅटमेंट म्हणलं जातं. द अबॅटमेंट ऑफ टी शेप इन प्लान आर नोन ॲज टी अबॅटमेंट. कारण ह्याचा जो काही शेप जो दिसतो तो कसा आहे, टी शेप आहे इन प्लान आर नोन ॲज टी अबॅटमेंट. म्हणजेच द अबॅटमेंट ऑफ टी शेप इन प्लान आर नोन ॲज टी अबॅटमेंट. आणि पाठीमागचं जो काही स्टेट अबॅटमेंट होतं ते कसं होतं, तो अबॅटमेंट रेक्टँग्युलर इन प्लान होता. जर रेक्टँग्युलर इन प्लान असेल तर त्याला आपण काय म्हणलं, स्टेट अबॅटमेंट म्हणलं. आणि आता इथं जो काही शेप आहे याचा तो कसा असणार आहे, टी शेप आहे इन प्लान, म्हणून ह्याला आपण काय म्हणलं, टी अबॅटमेंट. आणि हे जो काही टी अबॅटमेंट आहे कुणाचा टाईप आहे, टाईप ऑफ अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. याच्यानंतरचा थर्ड टाईप आहे अबॅटमेंट विदाऊट विंग वॉलचा, तो आहे म्हणजे हॉलो और आर्च अबॅटमेंट. यामध्ये हा आहे आर्च, हॉलो और आर्च अबॅटमेंट. आता जे काही अबॅटमेंट आहे तो कसा आहे, कर्व इन प्लान आहे. कर्व इन प्लान हे जे काही अबॅटमेंट आहे याचं जो काही हे स्ट्रक्चर आहे हे कसं आहे, कर्व आहे, लक्षात. मग याचा जो काही प्लानमध्ये जो काही शेप दिसणार आहे तो कसा असणार आहे, कर्व इन प्लान, म्हणून याला काय म्हणलं, हॉलो और आर्च अबॅटमेंट. अशा प्रकारचं जे काही अबॅटमेंट आहे जनरली ब्रिजच्या खाली प्रोव्हाइड केलं जातं. आणि जेव्हा ग्रेड सेपरेशन असेल, म्हणजे ज्या ठिकाणी स्लोप चेंज करायचा असेल अशा ठिकाणी अशा प्रकारचे जे काही अबॅटमेंट आहेत प्रोव्हाइड केलं जातं. तर आता हा देखील जो काही टाईप आहे हा कुणाचा टाईप आहे, हॉलो किंवा आर्च अबॅटमेंट, हा देखील अबॅटमेंट विदाऊट विंग वॉलचा टाईप आहे. म्हणजेच हॉलो और आर्च अबॅटमेंट इज द टाईप ऑफ अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. जी काही अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल आहे त्याचा हा एक प्रकार आहे. ह्याचे जी काही अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल आहे त्याचे 3 टाईप्स आहेत, स्टेट अबॅटमेंट, टी अबॅटमेंट, हॉलो और आर्च अबॅटमेंट. तर हा थर्ड टाईप आहे अबॅटमेंट विदाऊट विंग वॉल. आता ह्याला हॉलो और आर्च अबॅटमेंट कधी म्हणायचं, ह्याचं जेव्हा याचं जे काही शेप असणार आहे तर हे अबॅटमेंट कसं आहे, कर्व इन प्लान आहे, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, हॉलो और आर्च अबॅटमेंट. आणि अशा प्रकारचं जे काही अबॅटमेंट आहे जनरली कुठं प्रोव्हाइड केलं जातं,
इन केस ऑफ अंडरब्रिज, ज्या ठिकाणी अंडरब्रिज आहे त्या अंडरब्रिजच्या खाली ते प्रोव्हाइड केलं जातं, किंवा काही ठिकाणी ग्रेड सेपरेशन आहे म्हणजे त्या ठिकाणी स्लोप चेंज होतो, अशा ठिकाणी अशा प्रकारचं अबिटमेंट प्रोव्हाइड केलं जातं. तर हे होते अबिटमेंट्स विदाऊट विंग वॉल. ह्याच्यामध्ये विंग वॉल प्रोव्हाइड केलं जात नव्हतं. अशा प्रकारचे जे काही अबिटमेंट होते ते आता आपण टाईप बघितले. याच्यानंतर बघू आपण अबिटमेंट्स विथ विंग वॉल. या ठिकाणी ॲडिशनल ॲडजेसंट जे काही वॉल प्रोव्हाइड केलेले आहे त्याला काय म्हटलं जातं, विंग वॉल म्हटलं जातं किंवा म्हणतात. आता नेक्स्ट बघू आपण. आता नेक्स्ट टाईप आहे टाईप्स ऑफ अबिटमेंट विथ विंग वॉल. आता याचे 3 टाईप्स होते. अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल, अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल, अबिटमेंट विथ स्प्लिट विंग वॉल, split wing wall, and third abutment with return wing wall. abutment with return wing wall. तर हे काय आहेत, टाईप्स आहेत. कुणाचे टाईप्स आहेत, अबिटमेंट विथ विंग वॉल. कारण ह्या ठिकाणी काय आहे, जी काय अबिटमेंट आहे ह्याच्यामध्ये काय ॲडिशनल वॉल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे, आणि त्याचं जी काही स्ट्रक्चर असणार आहे त्या अबिटमेंटसोबत ते कसं असणार आहे, एकतर स्ट्रेट असणार आहे किंवा स्प्लिट असणार आहे किंवा रिटर्न विंग वॉल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानुसार त्याला टाईप्स पडल्या. जी काही स्ट्रेट विंग वॉल, स्प्लिट विंग वॉल, रिटर्न विंग वॉल आहे त्या ठिकाणी ॲडिशनल एक हे जे काही कंपोनंट आहे त्या अबिटमध्ये ॲड केलेलं आहे. तर हे काय आहेत, 3 टाईप्स आहेत अबिटमेंट विथ विंग वॉल. तर फर्स्ट टाईप बघू आपण, अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल. आता अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल कधी म्हणायचं, जेव्हा जे काही अबिटमेंट आहे ह्या अबिटमेंटच्या साईडला म्हणजेच ॲडजसंट, बोथ साईडला ॲडजसंट त्या ठिकाणी ॲडिशनल एक वॉल त्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. जी काही अबिटमेंट आहे त्या अबिटमेंटच्याच लाईनमध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी एक वॉल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. अशा प्रकारचं जे काही अबिटमेंट आहे आणि ही वॉल कशी आहे, स्ट्रेट प्रोव्हाइड केलेली आहे इन लाईन विथ अबिटमेंट. मग अशा प्रकारचं जे काही अबिटमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रेट abutment with straight wall. When wing wall is in line with abutment, such abutment is called as abutment with straight wing wall. जी काही ही आता abutment आहे, आता हे स्ट्रेट abutment आहे. ह्या स्ट्रेट abutmentच्या लाईनमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, विंग वॉल प्रोव्हाइड केलेला आहे. जी काही अबिटमेंटची लाईन आहे त्याच लाईनमध्ये काय केलेलं आहे, स्ट्रेट विंग वॉल प्रोव्हाइड केलेले आहे. म्हणजे ही जी काही वॉल आहे ती कशी आहे, स्ट्रेट विंग वॉल आहे, म्हणून याला नाव काय पडलं, अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल. आणि ही वॉल कुठं प्रोव्हाइड केलेली आहे, इन लाईन विथ अबिटमेंट. जी काही अबिटमेंटची लाईन आहे त्याच लाईनमध्ये ही वॉल काय केलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे, किंवा ॲडजसंट विथ अबिटमेंट. जी काही अबिटमेंट आहे त्याच्या लगत साईडला आणि ते कुठल्या बोथ साईडला प्रोव्हाइड केलेले आहे. The straight wall provided on both sides of straight abutment. Then such abutment is called as abutment with straight wing wall. मग अशा प्रकारचं जे काही अबिटमेंट आहे म्हणजेच अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल कुठं सुटेबल आहे, तर हे देखील अंडरब्रिज किंवा ग्रेड सेपरेशन आहे अशा ठिकाणी अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल युटिलाइज केलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी हे याचा वापर केला जातो. तर हा फर्स्ट टाईप होता. आणि हा फर्स्ट टाईप कुणाचा होता, अबिटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल. तर अबिटमेंट विथ विंग वॉल जो काही आहे त्याचा हा एक टाईप आहे. तर नेक्स्ट टाईप बघू, अबिटमेंट विथ स्प्लिट विंग वॉल. नेक्स्ट टाईप आहे अबिटमेंट विथ स्प्लिट विंग वॉल. यामध्ये जे काही वॉल्स आहेत काही अँगलमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे जे काही अँगल आहे जवळपास 45 डिग्रीच्या नियर अबाउट त्याचं अँगल प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजेच याचा जो काही शेप जो दिलेला आहे या ठिकाणी जी काही वॉल प्रोव्हाइड केले आहेत हे वॉल कसे आहेत, हे स्प्लिट विंग वॉल आहेत. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, द अबिटमेंट प्रोव्हाइडेड विथ स्प्लिट विंग वॉल आर नोन ॲज अबिटमेंट विथ स्प्लिट विंग वॉल. या ठिकाणी जी काही अबिटमेंट आहे त्याच्या बोथ साईडला कोणत्या वॉल प्रोव्हाइड केले आहेत, स्प्लिट विंग वॉल. म्हणून इथं काय म्हणलं गेलं याला, अबिटमेंट विथ स्प्लिट विंग वॉल. म्हणजे याची जी काही डेफिनेशन आहे, द अबिटमेंट प्रोव्हाइडेड विथ स्प्लिट विंग वॉल्स आर नोन ॲज
अबॅट्मेंट विथ स्प्रेड विंग वॉल. हे काय याच्यामध्ये हे अबॅट्मेंट आहे आणि अबॅट्मेंट कशासोबत प्रोव्हाइड केलेलं आहे, याच्यासोबतच स्प्रेड विंग वॉल प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्यामध्ये जी काही 2 अबॅट्मेंट आहेत, हे 2 अबॅट्मेंट, ह्या 1 अबॅट्मेंट आणि हा सेकंड अबॅट्मेंट जे अदर एंडला आहे. मग आता आपण हे जी फर्स्ट अबॅट्मेंट आहे याच्या बोथ साईडला काय केलेलं आहे, स्प्रेड विंग वॉल प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजेच ह्या अबॅट्मेंटसोबत त्या ठिकाणी स्प्रेड विंग वॉल प्रोव्हाइड केलेले आहे. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, अबॅट्मेंट विथ स्प्रेड विंग वॉल. अशा प्रकारचं जे काही अबॅट्मेंट्स आहेत जनरली काय केलं जातं, युटिलाइज केलं जातं ब्रिजमध्ये. ज्या ठिकाणी वॉटरवे असेल किंवा स्मूथ वॉटरवे एंट्री करायची असेल तर त्या ठिकाणी एंट्री असेल किंवा एक्झिट असेल ब्रिजच्या खाली, अशा केसमध्ये स्प्रेड विंग वॉल प्रोव्हाइड केलेला आहे. त्या ठिकाणी सफिशियंट वॉटरवे अवेलेबल असेल तर अशा केसमध्ये काय केलं जातं, अबॅट्मेंट विथ स्प्रेड विंग वॉल प्रोव्हाइड केलं जातं. जेणेकरून जे काही वॉटरवे आहे त्याची स्मूथ एंट्री होते आणि त्याचं सिमिलरली काय होतं, जे काही एक्झिट होते म्हणजेच जे काही डाऊनस्ट्रीम साईडला जे काही वॉटर पास होतं त्याची पण एंट्री काय होते, एक्झिट स्मूथ होते. म्हणजे बाहेर पण स्मूथली ते वॉटर बाहेर पडतं ब्रिजच्या खालून. तर हे आहेत अबॅट्मेंट विथ स्प्रेड विंग वॉल. याच्यानंतर लास्ट टाईप आहे अबॅट्मेंटचा, अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल. आता या ठिकाणी हे जे काही स्ट्रेट अबॅट्मेंट आहे, पण या स्ट्रेट अबॅट्मेंटमध्ये जे काही वॉल्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या अबॅट्मेंटला कसं आहेत, राईट अँगलमध्ये प्रोव्हाइड केले आहेत, म्हणजेच परपेंडिक्युलर टू अबॅट्मेंट. आता जे काही अबॅट्मेंट आहे त्याच्या एक्झॅक्टली पाठीमागे हे वॉल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजेच ह्या दोघांचं जे काही इंटरसेक्शन आहे ते कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. जे दोन्ही जे काही कंपाऊंड आहेत ते दोन्ही एकमेकाला कसं इंटरसेक्ट करतात, परपेंडिक्युलर करतात. म्हणजे ही जी काही वॉल आहे ती कशी आहे, परपेंडिक्युलर टू अबॅट्मेंट. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, रिटर्न विंग वॉल. आणि ही याचं जे काही अँगल आहे तो अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजे अबॅट्मेंटसोबत ही वॉल कशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेली आहे, 90 डिग्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणून ह्या अबॅट्मेंटला काय म्हणलं जातं, रिटर्न विंग वॉल म्हणलं जातं. याची आणखी एक दुसरी डेफिनेशन आहे, द अबॅट्मेंट प्रोव्हाइडेड विथ रिटर्न विंग वॉल्स आर नोन ॲज अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल. म्हणजेच ही जी काय अबॅट्मेंट प्रोव्हाइड केलेलं आहे ह्याच्यासोबत काय प्रोव्हाइड केलं आहे, रिटर्न विंग वॉल प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणून याला काय म्हणलं गेलं, अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल. परत एकदा सांगतो, डेफिनेशन ऑफ अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल. द अबॅट्मेंट प्रोव्हाइडेड विथ रिटर्न विंग वॉल्स आर नोन ॲज अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल्स. आणि अशा प्रकारचे जे काही अबॅट्मेंट आहेत कुठे सुटेबल आहेत, ज्या ठिकाणी इम्बॅकमेंट आहे, म्हणजे जे काही अबॅट्मेंट आहेत आणि ॲडजसंट जे काही इम्बॅकमेंट आहे त्याला आपण बँक म्हणतो किंवा अप्रोचेस म्हणतो, त्याची हाईट मोर असेल, म्हणजे अबॅट्मेंटपेक्षाही त्या बँकच्या हाईट, ॲडजसंट बँकच्या हाईट जर मोर असेल किंवा जास्तीची असेल, त्या केसमध्ये अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल प्रोव्हाइड केलं जातं. किंवा त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते साईड एरोजन होण्याची, म्हणजेच जी काही बँक आहे त्या बँकचं एरोजन होण्याची पॉसिबिलिटी असते बिहाइंड द अबॅट्मेंट. अशा केसमध्ये काय केलं जातं, अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल प्रोव्हाइड केलं जातं. आता जे सॉईल एरोजन म्हणजे काय, जी काही वॉटरवे आहे ते वॉटरवे जेव्हा वॉटर फ्लो होतो त्याच्यामध्ये जी काही बँक आहे त्या बँकची सॉईल वॉटर काय करतं, लूज करतं आणि त्यासोबत ते काय करतं, सॉईल कॅरी करतं. म्हणजेच त्या ठिकाणी सॉईल का होते, त्या ठिकाणी झीज होते. म्हणजे त्यासोबत जी काही सॉईल आहे बँकची त्या वॉटरसोबत मूव्ह होते आणि ते पासआउट होऊन जाते, तिथून निघून जाते. त्यालाच काय म्हटलं जातं, साईड एरोजन म्हटलं जातं. म्हणजेच झीज होते त्या सॉईलची. तर हे 3 टाईप झाले. जर हे कोणते टाईप्स, तर पहिला टाईप बघितला आपण अबॅट्मेंट विथ विंग वॉल. फर्स्ट टाईप होता आपला अबॅट्मेंट विथ स्ट्रेट विंग वॉल. नेक्स्ट होता आपला अबॅट्मेंट विथ स्प्रेड विंग वॉल्स. आणि थर्ड अबॅट्मेंट विथ रिटर्न विंग वॉल. तर याच्यात जी काही डेफिनेशन आहेत एकदम सिम्पल आहेत. आता एखादा अबॅट्मेंट
आता आपण उदाहरण क्विक रिव्हिजन करू याच्यावर. स्टेट ॲब्युटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल कधी म्हणायचं, जे काही ॲब्युटमेंट आहे त्याच्यासोबत काय प्रोव्हाइड केलेलं आहे, स्ट्रेट विंग वॉल प्रोव्हाइड केलेले आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, ॲब्युटमेंट विथ स्ट्रेट विंग वॉल. आता ॲब्युटमेंट विथ स्प्लेड विंग वॉल कधी म्हणायचं, जे काही ॲब्युटमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे कुणासोबत प्रोव्हाइड केलेलं आहे, स्प्लेड विंग वॉलसोबत. लक्षात, ॲब्युटमेंट प्रोव्हाइडेड विथ स्प्लेड विंग वॉल. मग अशा ॲब्युटमेंटला काय म्हणलं गेलं, ॲब्युटमेंट विथ स्प्लेड विंग वॉल. नेक्स्ट थर्ड टाईप काय आपला, जे काही ॲब्युटमेंट विथ रिटर्न विंग वॉल आहे. मग याला कधी म्हणायचं ॲब्युटमेंट विथ रिटर्न विंग वॉल, ॲब्युटमेंट प्रोव्हाइडेड विथ रिटर्न विंग वॉल. म्हणजे जे काय ॲब्युटमेंट रिटर्न विंग वॉलसोबत प्रोव्हाइड केलं गेलं त्याला काय म्हणलं गेलं, ॲब्युटमेंट विथ रिटर्न विंग वॉल्स. तर हे काय आहेत डेफिनेशन ऑफ ॲब्युटमेंट विथ विंग वॉल.